राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ आणि जनसामान्यांचे लाडके नेते अजित पवार यांच्या अस्थींचा कलश अमरावतीवरून यवतमाळ शहरात पोहोचलाय। दरम्यान अस्थींच्या दर्शनासाठी यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सार्वजनिक दर्शनाचे आयोजन करण्यात आले। यवतमाळच्या दारवा मार्गावरील हाऊसिंग फायनान्स कार्यालयात मंगळवारी आणि बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांच्या दर्शनासाठी हे ठेवण्यात आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारस्तंभ आणि जनसामान्याचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचा कलश आज अमरावतीहून यवतमाळ शहरात दाखल होत आहे। दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि अंतिम दर्शनासाठी यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सार्वजनिक दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। आज संध्याकाळी ठीक 7 वाजता दारवा रोडवरील हाऊसिंग फायनान्स कार्यालयात इथं अस्थी कलशाचे आगमन होणार आहे। तसेच दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारीला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हाच कलश सर्व नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। एक मिनिटाच्या वर फोटो तर येतेच, व्हिडिओ एक मिनिटाच्या वर जाते हा। कारण की बरं मी काय म्हणतोय, जेले टाकाय ते टाकून कट करता येते ना मग बाकी व्हिडिओ मध्ये नको भाऊ। दादा आम्हाला त्याच्यामध्ये तुझा कोणताच नारा आपल्याला द्यायचा नाही आणि फक्त इथून निघाल्यावर तिथपर्यंत ते सारे